नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ऑपरेशन थंडर राबवलं जात आहे। या अंतर्गत हुडकेश्वर पोलिसांना 20 जून रोजी एक अत्यंत गोपनीय माहिती मिळाली होती। हुडकेश्वर हद्दीतील आरोपी शेख शाहरुख शेख इस्राईल आणि शेख इस्राईल उर्फ मुन्ना शेख अजित यांच्या घरात बेकायदेशीरपणे गांजाचा साठा करून ठेवण्यात आल्याचं पोलिसांना समजले। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तत्काळ संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला। पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींच्या घरातून आणि तेथे असलेल्या एका गाडीमधून एकूण 2 किलो 929 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईत गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी मिळून एकूण 8,57,260 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। पोलिसांनी दोन्ही आरोपींना अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये अटक केली असून सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत। या कारवाईमुळे नागपुरातील गांजा तस्करांचे धाबे दणाणले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय सीपी सर डॉक्टर रवींद्र सिंगल सर आणि आमच्या झोन 4 मॅडम यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आपल्या इथे ऑपरेशन थंडर हे कार्यक्रम चालू आहे आणि त्या अंतर्गत दिनांक 20/6/2026 रोजी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळालेली होती की आरोपी नामे शेख शाहरुख शेख इस्राईल आणि शेख इस्राईल उर्फ मुन्ना शेख अजित राहणार आबादेवी नगर बेसा पॉवर हाऊस नाल्याजवळ न्यू माळगी नगर यांच्या घरी गांजा ठेवलेला आहे। या माहितीवरून आमची जी टीम आहे API पपिल रामटेके, बजरंग जुनगरे, सतीश मानके, गौरव गजबिये आणि ललित पाटील यांच्या रिषभ ठाकरे सीमा यांच्यासह या लोकांनी तिथे रेड केली। तिथे त्यांना गांजा सदृश माल मिळून आला, दिसून आला। मला सांगण्यात आलं, मी पण स्वतः गेलेले होते आणि आपण पंचांना वगैरे बोलून योग्य कायदेशीर कारवाई केलेली आहे। तिथे 2 किलो 929 ग्रामचा आपल्याला गांजा मिळालेला आहे आणि गाडीत पण काही गांजा मिळालेला होता। तर गाडीसह आपण एक 8,57,260 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपी अटकेत आहे, PCR वर आहे। स्विफ्ट डिझायर गाडी होती व्हाईट कलरची।